आजच्या भागामध्ये आपण पाहतो की काव्या आणि पार्थ यांच्यात एक भावनिक संवाद सुरू होतो. काव्या पार्थला सांगते की तो तिला काहीही विचारू शकतो. पार्थ तिला अभ्यास करताना डिस्टर्ब केल्याबद्दल माफी मागतो. पण काव्या त्याला सांगते की तो तिला अजिबात डिस्टर्ब करत नाहीये. जे विचारायचं असेल तो विचारू शकतो. पार्थ तिच्या हातात असणाऱ्या बोक्याबद्दल विचारतो. तेव्हा काव्या हसत सांगते की तो बोका फक्त त्याला चिडवण्यासाठीच असतो. तिचा खरा उद्देश त्याच्याशी बोलणं आणि त्याचं लक्ष वेधून घेणं हेच असतं. मग पार्थ तिच्या भूतकाळाबद्दल आणि लग्नानंतर जीवासोबतचं तिचं नातं कसं होतं याबद्दल विचारतो. काव्या भावूक होऊन सांगते की लग्नानंतरही तिला जीवावर खूप प्रेम होतं, पण जीवा कधीच तिला त्या नजरेने पाहिलं नाही. ती सतत त्याच्या मागे मागे फिरायची, त्याला पटवण्याचा प्रयत्न करायची, पण तो मात्र तिला दुर्लक्षच करायचा. ती सांगते की त्या परिस्थितीत ती खूप असुरक्षित होती आणि म्हणूनच तिने जीवाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला होता, पण तो कधीच तिचा झाला नाही. तो कायम नंदिनीच्या जवळ जात गेला. काव्या पुढे म्हणते की पार्थ तिच्या आयुष्यात आल्यावर तिला खरी प्रेमाची जाणीव झाली. तिच्या भावना समजून घेणारा, तिला महत्त्व देणारा माणूस म्हणजे पार्थ आहे, हे तिला कळून चुकलेलं आहे. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा यांचा प्रसंग पाहायला मिळतो. नंदिनी दारूच्या नशेत असते आणि रिक्षामध्ये जीवा आणि नंदिनी असं नाव लिहिलेलं असते. जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी ऐकत नाही. दोघे एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांच्या भावना व्यक्त करतात आणि जुने प्रेम पुन्हा जागं होतं. नंदिनी भावूक होऊन सांगते की तिला जीवा खूप महत्त्वाचा आहे आणि तिला त्याच्यासोबत पुन्हा घरी जायचं आहे. जीवा देखील तिच्याशी प्रेमाने बोलतो आणि तिला पुन्हा एकत्र राहण्याची विनंती करतो. दरम्यान काव्या पार्थला सांगते की तिच्या मनात अजूनही जीवाबद्दल काही भावना आहेत, पण पार्थ तिच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. हे ऐकून पार्थ अस्वस्थ होतो आणि तिचा हात सोडतो. काव्या रंगाच्या उदाहरणातून तिच्या भावना समजावते. ती सांगते की जसं दोन रंग एकत्र आले की वेगळे करता येत नाही, तसं तिच्यावर पार्थचा प्रभाव आहे आणि जीवावर नंदिनीचा प्रभाव आहे. दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवा अधिक रोमॅन्टिक होतात. नंदिनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याच्याजवळ राहते. जीवा या क्षणाला स्वप्न समजतो, पण नंदिनी नशेत असल्यामुळे ती खरंच काय करत आहे याची तिला जाणीवच नसते. पुढच्या दिवशी सकाळी जीवा एकटाच घरी येतो. घरात सगळे त्यांचं स्वागत करतात आणि त्याला पार्थ आणि नंदिनीबद्दल विचारतात, पण जीवा धक्कादायक उत्तर देतो, कोण नंदिनी? यावरून स्पष्ट होतं की रात्री घडलेल्या गोष्टींमुळे नंदिनी आणि जीवामध्ये पुन्हा मोठा वाद झाला असणार. नंदिनीला कदाचित असं वाटलं असेल की जीवाने तिचा गैरफायदा घेतला आणि त्यामुळे ती त्याच्यापासून दूर गेली असावी. आता पुढील भागामध्ये पाहायला मिळेल की नंदिनी पुन्हा घरी येईल का, जीवा पुन्हा एकटाच पडेल का आणि काव्या पार्थच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार आहे, हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद.